म्हणजे समस्त मानव जातीमध्ये धर्म दोन प्रकारात विभागले जातात. एक आहे कर्मकांड तर दुसरं आहे दर्शन. कर्मकांड आणि दर्शन या दोनही दृष्टिकोनातून सर्वच धर्मांचा अभ्यास केल्यानंतर, उपयोगिता तपासल्यानंतर या जगातील सर्वच 21व्या शतकातील सर्वच प्राणीमात्रांचा, जीवमात्रांचा हितकर्ता, कल्याणकर्ता जर कोणता धर्म असेल तर तो फक्त आणि फक्त जैन धर्मच असेल. श्रोत्याहो, ही कल्पना कुठल्याही एक जगातील एखाद्या भाबड्या व्यक्तीने, जैन धर्मातील साधू संत वा श्रावकाने केलेली नाही, तर जगप्रसिद्ध विचारवंत आणि नाटककार बर्नार्ड शॉ यांनी केली आहे. ते म्हणतात, जर का माझा दुसरा जन्म झालाच तर तो मला जैन धर्माचा अनुयायी म्हणून जन्माला येण्याची इच्छा आहे. त्यांनी त्यांची ही इच्छा महात्मा गांधीजींचे सुपुत्र देवदास गांधी यांच्या समोर व्यक्त केलेली होती. अर्थातच जय जिनेंद्र, मी सौ श्रुतिका मोहन पाच्छापुरे, राहणारा हुपरी, बाल संस्कार मंच आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची स्पर्धक. विषय मांडते आहे जैन इतिहास. खरं तर जगातील जैन धर्म हा एक सर्वात महत्वाचा धर्म मानला जातो. जागतिक ख्यातीचे भारतीय विचारवंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणतात की या जगात जेव्हापासून मानवजात अस्तित्वात आहे, अगदी तेव्हापासून हा जैन धर्म अस्तित्वात आहे. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकरांची परंपरा सांगितलेली आहे. त्यातील पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव आहे, तर 24वे तीर्थंकर भगवान महावीर आहे. भगवान महावीरांच्या अगोदरचा जैन धर्म हा अगदी षटखंडावर पसरलेला होता. अगदी आजही अमेरिकेत आणि इतर परदेशातही जैन देवदेवतांच्या मूर्ती सापडताना आपल्याला दिसून येतात. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार जैन धर्माला एक प्रचंड मोठा असा इतिहास लाभलेला आहे. थोर पुरातत्ववेत्ते डॉक्टर राखालदास बॅनर्जी यांनी सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचं संशोधन केलं आहे आणि तिथे सापडलेल्या मोहरांपैकी मोहर नंबर 449 वरती प्राध्यापक प्राणनाथ विद्यालंकार यांना जिन इसर म्हणजेच जिनेश्वर अशी अक्षरे आढळलेली आहेत. तसेच राखालदास चंद्रमूर्ती यांना सुद्धा तिथे सापडलेल्या मूर्त्यांपैकी एक मूर्ती ही जैन मूर्ती स्वरूप सापडलेली आहे असं ते म्हणतात. तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाचे महानिर्देशक TN रामचंद्रन यांनी या विषयावरती सखोल अभ्यास केल्यानंतर असं लिहितात की हडप्पामध्ये सापडलेल्या मूर्त्यांपैकी काही मूर्त्या ह्या पूर्णपणे दिगंबर जैन मूर्त्या आहेत. यावरून असं लक्षात येतं की जैन धर्म हा अगदी सिंधू संस्कृतीच्या समकालीन आहे. म्हणजेच आजपासून तब्बल 5000 वर्ष प्राचीन असा हा जैन धर्म आहे. डॉक्टर विन्सेंट स्मिथ यांच्या संशोधनावरून, मथुरेतील संशोधनावरून असं सिद्ध झालेलं आहे की जैन समाजातील तीर्थंकरांचं अस्तित्व हे इसवी सनाच्या प्राचीन काळापासून सुद्धा अस्तित्वात होतं. अगदी ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, तसेच नगर पुराण असेल, शिवपुराण असेल, अशा विविध पुराणांमधून सुद्धा जैन धर्माचा इतिहास आपल्या समोर येताना दिसतो. महाभारतामध्ये तर असा स्पष्ट उल्लेख आहे, हे अर्जुना रथामध्ये सवार हो व गांडीव धनुष्य हातामध्ये घे, कारण मला खात्री आहे ज्याच्या समोरून दिगंबर मुनी येत आहे त्याचा विजय निश्चित आहे. 30 नोव्हेंबर 1904 मध्ये लोकमान्य टिळकांनी बडोद्यामध्ये एका व्याख्यानामध्ये सांगितलं होतं की दारू पिण्यावर बंदी असेल किंवा मांस खाण्यावर बंदी असेल ही जैन धर्माची देणगीच म्हणावी लागेल. समता, स्वातंत्र्य आणि अहिंसा अशा तत्वत्रयींचा प्रचार आणि प्रसार करणारा जैन धर्म हा अगदी अनंत काळापर्यंत टिकून राहील असं त्यांचं म्हणणं होतं. अगदी डॉक्टर कालिदास नाग यांनी आपल्या डिस्कवरी ऑफ एशिया या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी 10,000 वर्ष प्राचीन मूर्त्यांचा चित्र प्रकाशित केलेलं आहे. त्याला सुद्धा त्यांनी जैन मूर्ती स्वरूप असं म्हटलेलं आहे. इटलीतील प्रोफेसर टक्सी यांना तिबेटमध्ये एक तीर्थंकरांची मूर्ती सापडली. यावरून आपल्या लक्षात येतं की तिबेटमध्ये सुद्धा जैन धर्म अस्तित्वात होता. युनानी तत्ववेत्ते, युनानी लेखकांच्या साहित्यातून असं लक्षात आलेलं आहे की युनानी तत्ववेत्ते पायथागोरस असेल किंवा डायजिनेस असेल यासारखे थोर तत्ववेत्ते भारतामध्ये येऊन भारतातील जैन श्रमणांकडून त्यांनी शिक्षण घेतलं होतं, दीक्षा सुद्धा ग्रहण केली होती. भारतामध्ये अनेक धर्म उदयाला आले, त्यापैकी काही धर्म लुप्तही झाले, परंतु जैन धर्म आज तागायत आपली महती टिकवून आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या धर्माला लाभलेली गुरूंची परंपरा, दिगंबर मुनींची परंपरा. त्यांनी ज्या ज्या वेळेला दिगंबर मुनीचा सहवास या जैन धर्माला लाभलेला आहे, अगदी त्या वेळेला जैन धर्म हा ऊर्जितावस्थे नेहमी राहिलेला आहे, ऊर्जितावस्थेमध्ये राहिलेला आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कार्य हे आचार्य शांतीसागर मुनी महाराजांचं म्हणावं लागेल. इतिहास हा या काळामध्ये सर्वात मोठा साक्षीदार मानला जातो. नव्या पिढीनं आपल्या जैन धर्मामध्ये आकर्षित होणं फार गरजेचं आहे. खरं तर आपला जैन धर्म कसा आहे, कसा होता किंवा अजैन लोकांनी या जैन धर्माचा आदर कसा केला होता हे नव्या पिढीनं जाणून घेणं फार गरजेचं आहे. जे इतिहास विसरतील त्यांचं भविष्य बिघडायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच आपल्या धर्माला विसरून कदापिही चालणार नाही. खरं तर जैन म्हणजे नेमकं काय? जिन म्हणजे जिंकणारा, जो आपल्या इंद्रिय, कषाय आणि कर्मांवर विजय मिळवतो असा तो जैन असं म्हटलं जातं. अहिंसा परमो धर्म, सप्तव्यसनापासून दूर राहावे, अपरिग्रह, परिग्रह प्रमाण,
जगा आणि जगू द्या यांसारखी तत्वे ही संस्कार आमच्या जैन धर्मामध्ये आपल्याला दिलेली पाहायला मिळतात. खरं तर जगा आणि जगू द्या याचा नेमका अर्थ काय, तर स्वपासून सर्वांकडे म्हणजेच मी, तू, तुम्ही, आपण आणि सारे विश्व अशी व्यापक कल्पसंकल्पना सांगणारी, म्हणजे इतरांना पाडून नाही तर इतरांना सुद्धा सोबत घेऊन या जीवनाचा आनंद घेऊन आणि देऊन सर्वांनी सोबत उपभोगायचा असं यामध्ये सांगितलेलं आहे. अगदी साधा सरळ सोपा अर्थ आहे. म्हणजे स्वच्या केंद्रीभूत संकल्पनेतून सर्वांकडे नेणारी, माणसाला माणूस म्हणून जोडणारी, माणसाला माणूस म्हणून देणारी अशी ही संकल्पना आपल्या जैन धर्मामध्ये सांगितलेली पाहायला मिळते. आणि म्हणूनच जैन धर्म हा जरी अल्पसंख्याक धर्म असला तरी सुद्धा हा एक ऐतिहासिक धर्म आहे. आदर्श, आचरणीय आणि अनुकरणीय असा धर्म म्हणावा लागेल. आपण बघतो की घरामध्ये आपल्याला जर बल्ब लावायचा असेल किंवा फॅन लावायचा असेल तर आपण स्विच दाबतो आणि ते बल्ब किंवा फॅन लागतात, कारण त्यांच्यामध्ये एक वायर जोडलेली असते. परंतु समजा जर का ती वायर कट झाली तर स्विच दाबल्यानंतर फॅन किंवा बल्ब लागत नाही. अगदी त्याचप्रमाणे समजा एखादी जरी पिढी यातून बाजूला गेली तरी सुद्धा आपल्या धर्माचा दिवा भविष्यात लागणार नाही. आणि म्हणूनच नव्या पिढीनं हा इतिहास जगण्याची, जाणण्याची आणि जपण्याची तंतोतंत गरज आहे. आज खरं तर जगाला कधी नव्हे एवढी आपल्या जैन धर्मातील तत्वांची गरज भासताना दिसून येत आहे. हे खरं तर कौतुकास्पदच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच शेवटी जाता आता इतकंच म्हणेन, हे असे आहे तरी हे असे असणार नाही. दिवस उद्याचा आमचा आहे, तो आता घरी गप्प बसणार नाही. आणि म्हणूनच जैन इतिहास जागवण्याचं, जपण्याचं काम इथून पुढच्या आयुष्यात तुम्ही आम्ही करत राहूया एवढी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.